लाख रुपये पीक कर्ज 2 लाख रुपयापर्यंत निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये परस्पर शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या राज्याच्या या तिघांचं पण एक कृषी मंत्री म्हणून मी त्या तिघांचं पण आभार मानतो। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। शेवटच्या टप्प्यात पांढऱ्या सोन्याला मिळाली झळाळी। पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला यंदाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये चांगलाच भाव मिळत असून अनेक बाजारपेठेमध्ये कापसाचे दर आता वाढले आहे। बाजार उघडला आणि सोयाबीनने 5,500 रुपयांचा टप्पा ओलांडला, शेतकऱ्यांना दिलासा। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढल्याने राज्यात सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे। यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6% घट, स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर। मान्सूनवर यंदा अनलिनोचे सावट असल्यामुळे यावर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। अवकाळीग्रस्तांना कर्जात सवलत, तर बळीराजासाठी स्वतंत्र वीज कंपनी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले महत्त्वपूर्ण निर्णय। यानुसार आपत्तीग्रस्तांना गृहकर्जामध्ये सवलत देण्यात येत आहे। अवकाळीग्रस्तांसाठी 128 कोटींची मदत मंजूर। राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी केंद्राकडून तयारी। कांदा प्रश्नावर दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कांद्याचा पुरवठा आणि साठवणूक क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येत आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक, सरासरी 2261 रुपये दर। आवक वाढल्याने दर दबावात आले असून राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये यावर्षी गव्हाला चांगला उतारा आला आहे। सोयाबीन लागवड उत्पादन घटणार, तेलबियामध्ये मोहरी सलग दुसऱ्याही वर्षी आघाडीवर। गेल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे पुढील हंगामात सोयाबीनचे लागवड क्षेत्र कमी होणार। तातडीने पंचनामे करून मदत द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। राज्यातील मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची होत आहे मागणी। कोकणाचा राजा हापूस पोहोचला युकेत, डझनला मिळतोय 2600 रुपयांचा भाव। यंदा हापूसचे केवळ 20% उत्पादन झाले असून अवकाळी पावसामुळे फळबागांना देखील बसला फटका। युद्ध चिघळले, महासंकटाची भीती, इराणचे अस्तित्व एका रात्रीत नष्ट करण्याचा ट्रम्प यांचा अंतिम इशारा। इराण अमेरिका इस्रायलचे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही। युद्धाचा शेतीला फटका, साहित्य महागले, केळीचे भाव पडले। वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे बनले आता जुगारीचे काम, त्यामुळे शेतकरी आले आर्थिक चिंतेत। एकदाच भरा 800 रुपये आणि मिळवा पेन्शन। आरोग्य सुविधा, RTO विभागामध्ये नोंदणी, 10,000वर एक रकमी अनुदानही देण्यात येणार। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना एकत्रित मार्कलिस्ट मिळणार। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय। ऐन धामधुकीमध्ये 7/12 कोंडी, पीक कर्जात वाढत्या अडचणी। भूमी अभिलेख वेबसाईट 30 मार्चपासून बंद, पोर्टल अपग्रेडेशनच्या नावाखाली होते अडवणूक। गहू संत्रा भाजीपाल्याला फटका, अवकाळीचा प्रहार, तातडीने भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्या, अन्यथा करणार आंदोलन। अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत प्रलंबित नुकसान भरपाई मिळाली नाही। बांध्यावरचे वाद मिटणार, 200 रुपयामध्ये पोटहिसा मोजणी होणार। शेतजमिनीच्या वाटणीवरून आपसात होणारे कौटुंबिक वाद मिटणार असून शेतजमीन मोजणीसाठी खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। हवामान बदलामुळे आंबा बागायतदार आले अडचणीत, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आंब्याच्या मोठ्या प्रमाणावर आलेले मोहर अवकाळी पावसाने हिरावून घेतले। ज्वारीची 5,300 रुपयापर्यंत झप, मालदांडी ज्वारीला विशेष मागणी।
बाजारपेठेमध्ये ज्वारीची ऐतिहासिक विक्रमी वाढ झाली असून गव्हालाही मागे टाकले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हरभरा नोंदणीसाठी मुदतवाढ 15 एप्रिलपर्यंत संधी. रब्बी हंगाम सन 2025-26 मधील हमीभावाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास शासनाने आता मुदतवाढ दिली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खत पुरवठा आदेशात बदल. 5 कंपन्यांना शो कॉज. युरिया DAPचा अपुरा पुरवठा. खरीप हंगामापूर्वी कृषी अधिकाऱ्यांची कारवाई. शेतकऱ्यांना वेळोवेळी खत पुरवण्याची होत आहे मागणी. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 200 रुपये जादा घ्या पण सिलेंडर द्या. गॅस टंचाईच्या नावाखाली होत आहे लूट. अधिकृत बुकिंगला 10 ते 15 दिवस प्रतीक्षा. दलालामार्फत तात्काळ पुरवठा. मात्र संबंधित विभागाचे होत आहे दुर्लक्ष. कच्चे पक्के घर, गॅस, सरपण, टीव्ही, फ्रीज सर्व काही विचारले जाणार. जनगणना 2027 पहिल्यांदाच होणार डिजिटल पद्धतीने. जनगणनेसाठी 3 दिवसीय प्रशिक्षण सुरू आहे. टरबूजाला मातीमोल भाव. उत्पादन खर्चही निघेना. महान परिसरातील शेतकरी आले आर्थिक संकटात. 80,000 रुपये टरबूज लागवडीसाठी प्रति एकर येतो खर्च. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हवामानातील बदलामुळे आरोग्य संकट वाढले असून व्हायरस आजारांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची होत आहे गर्दी. ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये भर. सुरक्षित साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची होते लगबग. दरवर्षी हवामानातील बदलामुळे कांदा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कापूस पोहोचला थेट 8,300 रुपयावर. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुई व स्थानिक बाजारामध्ये सरकीला उठाव आल्याने अनेक बाजारामध्ये कापसाच्या भावात थोडीफार वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र बहुतांशी शेतकऱ्यांकडे कापूस स्टॉक संपला आहे. STBT बियाणावर बंदी नको, परवानगी द्या, यासाठी शेतकऱ्यांनी दिले कृषी आयुक्तांना पत्र. राज्यात कपाशीच्या STBT बियाणांचा वाढता प्रसार रोखण्यासाठी होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.